मीडियाला जे वाटतंय बोलू दे, जे करायचंय करू दे, बट ॲटलिस्ट जे ऑन ग्राउंड गोष्टी होत आहेत त्याच्यामध्ये तरी असं पार्शालिटी झाली नाही पाहिजे. पण हे असे बाहेरचे कामं करून का म्हणजे ऑफ द फील्ड का खेळतंय ऑस्ट्रेलिया? काहीतरी सरप्राईज असू शकतं इंडियासाठी, कारण का बेली जो आहे जॉर्ज बेली हां. त्याने असं सांगितलं की त्याला खूप असं अनप्रेडिक्टेबल आणि स्पायसी ठेवायच्या गोष्टी. पण आता बीजेपी थोडंसं अशा स्टेजला पण पोहोचलोय की रिस्क घेणं किंपत करा. कौस्तुभ कौस्तुभ नाही आज. वेलकम बॅक टू कचरा इनिंग्स. मी 2 एपिसोड नव्हतो, हा चांगला बनेल. मी बोललो ना, तो 2 एपिसोडसाठी कळलं तर पाहिजे त्यांना 2 एपिसोड शूट झाले, त्यासाठी ते रिलीज झालं अरे, पाहिजे. रिलीज एकच झालं. ही लोक हेड देतात, हा पण एपिसोड मी रिलीज नाही करणार आहे, डिलीट करणार आहे. इंडिया ऑस्ट्रेलियाचे काही बॉक्सिंग मॅचेस वगैरे पण चालू होते. अरे हसते. अरे कधी सगळं रील्सवर मला तेच दिसते, इंडिया ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग टेस्ट. काय सीन काय बॉक्सिंग टेस्ट सीन काय? बॉक्सिंग डे म्हणजे त्यांच्या इथे कसं असतं, त्यांच्या इकडचं कल्चर खूप चांगलं आहे रे. आपल्या इथे कसं असतं की आता गणपती आहे, दिवाळी, काय पण असं रविवारी आली की सुट्टी गेली. पण त्यांच्या इथे तसं नाही करत. त्यांच्या इथे बॉक्सिंग डे ला सुट्टी असते, म्हणजे क्रिसमसच्या नेक्स्ट जो फर्स्ट वर्किंग डे येतो तेव्हा सुट्टी येते, त्याला ते बॉक्सिंग डे असं म्हणतात. आणि हे क्रिसमसच्या डे नंतरच्या दिवशी मॅच आहे म्हणून ते बॉक्सिंग डे. सो ते सुट्टीचा दिवस असतो त्यांच्यासाठी तो बॉक्सिंग डे. सो म्हणून ते बॉक्सिंग डे. थोडंसं माझ्यासाठी हाईप गेल्यासारखंच झालंय, म्हणजे आता बस झालं यार, खूप टाइम पासून मॅचेस उलटा आता खरं हाईपची गरज आहे, कारण का जे आपला रेकॉर्ड आहे त्याप्रमाणे 4th आणि 5th टेस्ट जे त्यांनी अरेंज केली हे जिंकायचे सगळ्यात जास्त चान्सेस आपले आहेत. कारण का आपला रेकॉर्ड जो आहे तो MCG वरती आणि सिडनीच्या ग्राउंडवरती सगळ्यात चांगला आहे. आणि त्याच्यामुळेच आता त्यांचा जो नेहमीचा मीडिया प्ले असतो तो सुरू झालेला आहे. आता त्यांचे लोक एकदम हे करायला लागले आहेत आता, की न्यूज मध्ये वगैरे येतं की विराट कोहलीला हे असं केलं, बुमराला असं बोलले, जडेजा सोबत असं भांडण झालं, पिच चांगले देत नाहीत, काहीतरी काही किडे करायला चालू केलेत त्यांनी. विराट कोहलीचं ते काहीतरी एअरपोर्टला आला होता ना व्हिडिओ, कोणासोबत तरी आर्ग्युमेंट केलं. पण ते व्हिडिओ बघून तर असं वाटत नव्हतं की विराट कोहली आर्ग्युमेंट करतोय. पण आय डोंट नो, आता मे बी इंडियन फॅन असल्यामुळे मला ते लवकर दिसत होतं की यार हा आर्ग्यू करणारा चेहरा नाही विराट कोहलीचा. वा, एवढा अनुष्काला पण त्याचे चेहरे तर तेच मीडिया आता प्ले अराउंड करते. पण फरक पडतो का रे प्लेयर्सला? आता जनरली आता विराट कोहली, रोहित शर्मा हे ते सगळे सिनियर प्लेयर्स जे आहेत त्यांना आता सवय झाली आहे की त्यांना माहिती आहे काय पण केलं तरी जे नाव ठेवणार आहेत ते नावच ठेवतात, जे चांगलं बोलणार आहेत ते चांगलंच बोलतात, म्हणून त्यांना इतका फरक नाही पडत. बट जनरली जे यंग प्लेयर्स आहेत, जसं आता जयस्वाल आहे वगैरे, की त्याला जे फर्स्ट मॅच नंतर जसं झालं की सगळं मग त्याला स्टार्कनीच आउट केलं, त्याच्यावरून खूप मीम्स पण झाले, हे झालं वगैरे. सो जनरली त्यांच्या मेंटॅलिटीवरती फरक पडायला लागतो थोडासा. सो मे बी, आणि ऑस्ट्रेलियाला इतका सक्सेस येत आलाय हिस्टॉरिकली ह्या गोष्टींवरून, म्हणूनच तर ते करतायत. नाही बघायचं ना त्यांचे चॅनल, ABP माझा बघायचं गप. तसं नाही ना, सोशल मीडियावर तर दिसतं ना, लोक ट्विटरवर, इंस्टाग्रामवर वेळ घालवतात तेव्हा येतातच ना त्या गोष्टी त्यांच्या समोर. मीडियाला जे वाटतंय बोलू दे, जे करायचंय करू दे, बट ऍटलिस्ट जे ऑन ग्राउंड गोष्टी होत आहेत त्याच्यामध्ये तरी असं पार्शालिटी झाली नाही पाहिजे. कारण का आता कसं होतंय की ते जे आता 1-1च्या स्थितीला पोहोचलेत, जिथे त्यांना अपेक्षा होती की ते जसं आपण बोललो की 2-1 लीडला असतील, 2-0 वगैरे, त्यांनी फिक्चर्स त्याप्रमाणे सेट केलेले होते, त्या हिशोबाने त्यांच्यासाठी ते घडलं नाहीये. म्हणून आता ते एकदम कसं ना कसं जोडवाजोडवी करायचा प्रयत्न करतायत. त्यांना छान नवीन फ्रेश पिचेस देत आहेत प्रॅक्टिससाठी, एकदम मस्त ग्रीन पिचवर प्रॅक्टिस, आणि आपल्याला एकदम भंगार ते इंडियातलं डे5चं पिचवरती बॅटिंग करायला लावल्यासारख्या ह्याच्यावरती बॅटिंग करवतायत वगैरे. म्हणून रोहित शर्मा बोल्ड झाला का? पिच खराब. रोहितच्या टेक्निक मध्ये काय प्रॉब्लेम नाही, तसं तो आत येणारे बॉल खेळतच नाही. मग काय, रोहितने तर डबल सेंचुरी मारली असते रे, पण कसं आहे पिच बरोबर नाही. काय वाटतंय तुला आता ते जे स्क्वॉड आहे, त्यांची स्क्वॉड वगैरे जी चेंज झालेली आहे त्याच्यामुळे काय डिफरन्स होईल? आपल्या स्क्वॉड मध्ये तुला काय चेंजेस होताना दिसत आहेत? कॉन्स्टास नवीन आलाय ना? हो, कॉन्स्टास नवीन आलाय. मॅक्सवेलला काढलं, मॅक्सवेलला काढलं आणि मॅक्सवेलला तिकडं चाललाय.
एकतर असं ते बोलतायत काहीतरी सरप्राईज असू शकतं इंडियासाठी, कारण का बेली जो आहे जॉर्ज बेली त्यांनी असं सांगितलं की त्याला खूप असं अनप्रेडिक्टेबल आणि स्पायसी ठेवायच्यात गोष्टी. तो मग काही लोकांचं असं म्हणणं होतं सोशल मीडियावरती की स्मिथ परत ओपनिंगला येऊ शकतो आणि कॉन्स्टन्स मिडल ऑर्डर मध्ये खेळेल, किंवा त्यांचं सेकंड हे होतं की त्यांच्याकडे जे आता बाकीचे प्लेयर आहेत स्कॉट डेप्थ जी आहे की जर कॉन्स्टन्स डायरेक्ट टीम मध्ये नाही येणार, पहिले कोणते तरी 15 प्लेयर्स मधून दुसरं कोणतरी ट्राय करतील आणि त्याच्यानंतर ह्यांना एंट्री देऊ शकतात, असं बरेच काही काही रुमर्स चालू होते. तर तुला दिसतंय का स्मिथ ओपन करताना? स्मिथ ओपन करत असेल तर आपल्यासाठी चांगलं आहे. स्मिथ गणणार ओपनिंगला आणि चांगलं आहे. म्हणजे एकंदरीत या पुढच्या ज्या 2 मॅचेस आहेत आपल्या त्याच्यावर त्या ग्राउंड्सवरती आपला रेकॉर्ड चांगला असल्यामुळे आय थिंक तो एक कॉन्फिडंट एन्व्हायरमेंट असेल. आणि कॉन्फिडंट एन्व्हायरमेंट नसलं तरी पण ती एक फाटलेली स्थिती असेल की जिंकावंच लागणार आहे. जिंकावं तर लागणार आहे. आता सध्या काय दिसतंय तुला WTC साठीचे चान्सेस दिसतायत आपले? अपेक्षा ऍज अ इंडियन फॅन तू अपेक्षा ठेवलेस खेळायचे? ऍज अ इंडियन फॅन अपेक्षा तर माझे एकदम ही मॅच हारलं तरी शेवटच्या मॅच सोबत सुद्धा असणारच आहे. पण असं लॉजिकली बघायला गेलं तर आता थोडंसं चाललंय हाताच्या बाहेर गोष्टी. म्हणून ठीक आहे, म्हणून तर बोललो ना आता बाद झालं. BGT गेलं आता माझ्यासाठी. आता माझं चॅम्पियन्स ट्रॉफीकडे परत लक्ष वळालं. चॅम्पियन्स ट्रॉफी वाल्यावरची पण आपण एक व्हिडिओ करूयात नक्कीच. पण आता हे पाहता आता जसं अश्विनची रिटायरमेंट झाली आणि आता आपल्या टीम मध्ये सुद्धा कोटियन नवीन आलाय, ठीक आहे, तर मग तुला काय वाटतं की आता ही जी पुढची मॅच असेल, आता मेलबर्नला तर ऑब्व्हियसली एकच स्पिनर सोबत खेळतील आणि नंतर सिडनीमध्ये 2 स्पिनरवाला विषय येईल. सिडनीच्या मॅचचा तेव्हा बघू. मेलबर्न मॅच नंतर कळेल पण किती मॅच महत्वाची असेल पण की नाही आपल्यासाठी. बट आता त्याच्या इन्क्लुजन नंतर तुला काय वाटतं की जो फर्स्ट प्रायोरिटी स्पिनर असेल तो आपला जडेजा, ज्यांनी चांगली बॅटिंग केली म्हणून असेल, की वॉशिंग्टन सुंदरकडे जातील आणि ऑफ स्पिन वरती ट्रस्ट करून मेलबर्न वरती खेळायचा प्रयत्न करतील? माझ्यासाठी तर ऑलवेज जडेजाच पिक असणार आहे. कारण बॉलर्स जरी नाही चांगले खेळले तरी तो बिचारा बुमराच आहे जो सगळं सांभाळतोय. म्हणून ॲटलिस्ट बॅट्समन तरी असले पाहिजे. सो वॉशिंग्टन सुंदरपेक्षा जडेजा एनी टाईम बेटर बॅट्समन आहे. आणि घेतो जडेजा पण विकेट चांगले घेतो. पण जसं आपण आधी पण बोललो होतो की अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर जवळपास सेमच बॉलिंग स्टाईल आहे आणि अश्विनच्या असल्या नसल्याने पण असा खूप फरक पडला नव्हता या BGTला. तसंच मला वाटतं की वॉशिंग्टन नसलं तरी जास्त फरक पडणार नाही. जडेजाचा इम्पॅक्ट बेटर असेल. ऑन फील्ड पण जडेजाचा इम्पॅक्ट असतो फील्डिंगमध्ये, ठीक आहे, बट ॲज अ बॅट्समन असं नाही आहे, कारण का वॉशिंग्टन सुंदरचा रेकॉर्ड खूप चांगला आहे आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्टच ऑस्ट्रेलियामध्येच केलंय जेवढं केलं. इव्हन फर्स्ट टेस्टमध्ये सुद्धा त्यांनी चांगलीच बॅटिंग केली. आणि वॉशिंग्टन सुंदरचं तर एकदम ते नितीश रेड्डी सारखंच नशीब आहे की त्याच्यासोबत टिकत नाहीत बाकीचे लोक, म्हणून शेवटी त्याला काहीतरी करावं लागतं आणि आउट व्हायला लागतं. सो मे बी त्याच्यामुळे आपल्याला एक फॅन्टॅस्टिक नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदरची पार्टनरशिप बघायला भेटेल जेव्हा ते एकमेकांना सपोर्ट करतील. होपफुली आपले ओपनर्सच खेळतील, होपफुली आपले बॅट्समन जे बॅटिंगसाठी गेलेत ते खेळतील. ते होप्स मी सोडून दिले रोहित शर्माला. प्रॅक्टिस मॅच आपलं काय ते नेट्समध्येच पडिकलकडून बोल्ड होताना बघितलं तेव्हाच मी होप्स सोडून दिलेत. इनफॅक्ट मला तर बरं वाटत होतं की यार इंजर्ड झाला चला, पण त्याला काय सुख बघवलं नाही ऑडियन्सचं. तो बरंच बरा झालाय आता रोहित शर्मा. रोहित शर्माचं कमबॅक ह्या 2 टेस्टमध्ये दिसतंय. त्याला स्वतःलाच दिसत नाही. तुला काय दिसत? रोहितची सेंचुरी, डबल सेंचुरी सगळं दिसतंय मला. तू फक्त बघ WTCला क्वालिफाय होताना. मॉडेल तुझी झोप लवकरच. ऑस्ट्रेलिया नवीन पिचेसवरती प्रॅक्टिस करते, इंडिया जुन्या पिचेसवरती प्रॅक्टिस करते. तर त्यांच्यासोबत असं कॉमेडी होऊ शकतं की आपण 4-5व्या दिवशी खेळतोय आणि आपण ऑलरेडी जुन्या पिचेसवरती प्रॅक्टिस करून आलोय. ते ऑस्ट्रेलियासोबत कॉमेडी होऊ शकतं का? आता जसं त्यांचे प्लॅन फेल होत आलेत पहिल्यापासून की त्यांना परत वरती वाटलं की भाई इथे तर आरामात जिंकतोय, तिकडेच ते नेमकं हारले. पिंक बॉलचं झालं त्यांचं मनासारखं, परत मग इथे गाबावाली टेस्ट त्यांची वॉशआउट झाली. त्याप्रमाणे असं मला वाटत नाही की जरा देवाची इच्छा आहे त्यांना जास्त जिंकून द्यायची, म्हणून मग असं होऊ शकतं की त्यांनी त्यांचा गेम त्यांच्यावरती उलटा पडू शकतो. आता ते सगळं परत टॉसवरती डिपेंड आहे की आपल्याला डे 4-5 पर्यंत बॅटिंग येईल का, आणि आपल्या ओपनर्सवरती. कारण का आपले बॅट्समनने जर 3 दिवसातच संपवायची ठरवलीच मॅच तर मग ती डे 5 पर्यंत मॅच जाणारच नाहीये. आणि जनरली रिसेंट टाइम्स मध्ये इंडिया ऑस्ट्रेलिया मॅचेस जर रेन डिस्टर्बन्स नाही आला तर डे 5 पर्यंत जात सुद्धा नाही. सो म्हणून रेअर ऑकेजन आहे, बट त्यांचं सध्याचं नशीब पाहता होऊ पण शकतं. पण हे असे बाहेरचे काम करून का, म्हणजे ऑफ द फील्ड का खेळत आहे ऑस्ट्रेलिया? असं एकदम पता है हम कब
हारेवाला मुवमेंट करायचं बघतोय का आपल्यासोबत. कारण का असं म्हणजे ह्या गोष्टीबद्दल असं खूप डिस्कशन चालू होतं ट्विटरवरती वगैरे की कमिन्स जो आहे त्याच्या आयुष्यामध्ये हीच एक गोष्ट आहे जी त्याची राहिली आहे अजून, की त्यांनी इंडियाला टेस्ट सिरीज मध्ये अजून हरवलं नाहीये. अच्छा. सो त्याला ते कॉन्कर करायचं होतं, म्हणून त्यांनी पहिले 3 टेस्ट असे सेट केलेले की पहिल्या 3 टेस्ट मध्येच विषय संपून जाईल, मग पुढच्या पुढे काही पण होते. पण ते तसं नाही होऊ शकलं. आणि मग एका प्रकारे ते जे असतं की नेहमी बोलतात ऑझी मेंटॅलिटी, की ते डोक्यात काय घेत नाही, ते हे काय करत नाहीत वगैरे, तर त्या गोष्टी थोडं फेल होताना दिसत आहेत त्यांच्या. सो त्याच्यामुळे जसं आपल्यावरती प्रेशर आहे की आपल्याला सगळे जिंकायचेच आहेत, तसं त्यांना सुद्धा हे मॅचेस जिंकणं खूप एसेन्शियल आहे. म्हणून हे प्रॉब्लेम्स होताना जाणवू शकतात. कारण काय त्यांचं किती पण कूल बॉय ॲटिट्यूड असेल, जर त्यांच्या प्लॅन्स प्रमाणे इनिशियली गोष्टी गेल्या नाही तर होत नाही. जसं आता पर्ट टेस्टला जर आपल्या ओपनर्सने असं दाखवलं की त्यांना येतं थोडा वेळ टिकता, आणि त्यांनी जर बॉल थोडा जुना केला की मग सगळेच येऊन मारतात, मग एकदा 400-450 रन झालं की तिकडून कोणच मॅच जिंकत नाही, तिकडून मग आपण इझिली जिंकतोय. पण प्रॉब्लेम असा होतोय की आपण आपल्या प्लॅन्सवरती स्टिक करत नाहीये, म्हणून तो इश्यू होतोय. जर आपण ह्यावेळेस ठरवलं की टिकून खेळू, मॅच डीप घेऊन जाऊ, जे धोनीचं होतं लास्ट ओव्हरला बघूया, मला जर टॅक्टिकने खेळलं त्यांनी तर मग आपण नक्कीच सिटीज जिंकू शकतो. त्याच्यानंतर आता जे आपलं नवीन स्क्वॉड इन्क्लुजनचं होतं, तर तनुष कोटियन आहे, तर तनुष कोटियन डोमेस्टिक मध्ये चांगला खेळून आले. म्हणजे आता रिसेंट जे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी झाली, तर त्याच्यामध्ये त्याने असं काही खास परफॉर्मन्स नाही केलं, एकदम सिंगल डिजिट डबल डिजिट मध्ये रन्स झालेले आहेत त्याचे, पण ते एक शॉर्टर फॉर्मॅट होता. पण जे व्हाईट बॉल क्रिकेट जेव्हा तो खेळत होता तेव्हा त्याने सेंचुरी सुद्धा मारली आहे, आणि इन जनरली डिसेंट फर्स्ट क्लास इयर होतं त्याच्यासाठी. तर तुला काय वाटतं की आता ऑस्ट्रेलियात येऊन तो काहीतरी जलवा कन्वर्ट करू शकेल, काही दिसेल आपल्याला भारी पाहिला? तसं तर मी पण टर्फ वरती तुडवतो रे, म्हणून मला रणजी मध्ये घेणार आहेत काय? हे काय लॉजिक झालं? डोमेस्टिकला चांगला खेळलं म्हणजे इकडं. अरे आता टेस्ट तर तेच आहे ना, आता हे लोक दुसरीकडे कुठे खेळणार ना, डोमेस्टिक मध्येच खेळू शकतात. रोहित शर्माने थोडं डोमेस्टिकला प्रॅक्टिस केलं पाहिजे. माझं म्हणण्याचा मुद्दा हाच आहे की डोमेस्टिकला चांगला खेळला म्हणजे ऑस्ट्रेलियाला चांगलं खेळत असं सांगता नाही. चांगला खेळला तर वेल अँड गुड, पण तसं इंडिया ए सोबत गेलेच होते ना ते ऑस्ट्रेलियाला, सो तेव्हा पण त्याचा काही रेकॉर्ड नाही, असं प्रॉमिनंट रेकॉर्ड काहीच नाहीये. ते नवीन फर्स्ट टाइम ऑस्ट्रेलिया व्हिजिट केलं की प्रॉब्लेम येणं असं खूप स्वाभाविक आहे. फक्त एकच कन्सर्नची गोष्ट ही दिसली की असं नव्हतं की त्याला नीट बॉल करायला नाही जमलं, म्हणजे विकेट नाही भेटणं हे इश्यू नाही. ऑस्ट्रेलियामध्ये स्पिन फ्रेंडली कंडिशन्स नसतात वगैरे सगळं आहे, बट त्याला दोन्ही इनिंग मध्ये जवळपास 5च्या रन रेटने मारलं. आणि जर तुम्हाला टेस्ट मॅच मध्ये 5च्या रन रेटने मारतायत म्हणजे मॅच तिकडूनच तुमच्या हातातून चालली. सो हाच एक मेजर कन्सर्न आहे की इकॉनॉमिकल बॉलिंग. तेच आहे की इंडिया एची मॅच होती, असं कितीच काय समजते एक मॅच मध्ये, एखादा वाईट दिवस तर कोणाचा पण येऊ शकतो. एवढे आपल्याकडे कॉम्पिटिशन, एवढे प्लेयर्स आहेत, कोटियानलाच का सिलेक्ट केले, म्हणजे काय आहे त्याच्या स्पेशल? असं टेक्निकली तर बापूला घेऊन जायला पाहिजे होते. बापू तर बॅटिंग पण सेक्सी करतो, T20 वर्ल्ड कप अख्खा त्यानेच कॅरी केलेला आपल्याला बॅटिंग मध्ये सुद्धा, आणि बॉलिंग पण चांगली करतो. बट मे बी त्यांना एक फिंगर स्पिनर पाहिजे होता. आणि तनुष कोटियन आता सध्या डोमेस्टिक सर्किटमध्ये करंटली तोच एक छान ऑलराऊंडर मधला फिंगर स्पिनर आहे, म्हणजे ज्याला डिसेंट बॅटिंग पण येते आणि स्पिन पण करू शकतो. सो मे बी ते एक कारण आहे. आणि दुसरं एक्सपोजर सुद्धा, कारण का आता अश्विन तर कम्प्लिटली आउट ऑफ पिक्चर आहे. फिंगरिंग गेम स्ट्रॉंग. अश्विन कम्प्लिटली आउट ऑफ पिक्चर आहे. ह्याच्यानंतर जर समज आपण WTC ला सिलेक्ट झालोच फायनल्सला, तर मग आपल्याला कोणतरी बॅकअप स्पिनर म्हणून घेऊन जायलाच लागेल. कारण काय सांगता येतं ना, एक बॉल हाताला लागला, कोण इंजर्ड होईल काय सांगता येत नाही, म्हणून घेऊन गेले. त्याच्यानंतर पुढे लगेच इंग्लंड टूर आहे WTC सायकल झालं की. सो मग ह्याला थोडं ओव्हरसीज एक्सपोजर भेटलं पाहिजे. कारण का जरी त्याला टीम मध्ये नाही घेतलं तर तिकडचं तिकडे प्रॅक्टिस तर करतातच ना त्या पिचेस वरती वगैरे. सो मे बी त्याच्यासाठी घेऊन गेले, त्याला एक थोडं एक फ्युचर प्रॉस्पेक्ट म्हणून पाहत असत. पण आता BGT थोडंसं अशा स्टेजला आपण पोहोचलोय की रिस्क घेणं कितपत नाही, त्याला मला नाही वाटत त्याला मॅच टाइम भेटेल. कारण का ऑब्व्हियसली की जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर दोघं आहे. अश्विनला असं फिलिंग आलं की त्याला नाही सिलेक्ट करणार आहे त्या दोघांच्या वरती, तर तनुष कोटियन तर मला नाही वाटत की तिकडे अजून त्या नंबरमध्ये पण असेल त्यांच्या. बट मे बी एक्सपोजरसाठीच घेऊन गेलेत की थोडं फिरेल, 2 गोष्टी बघेल, शिकेल काहीतरी, असंच असेल. आणि फिरायला घेऊन झालंय केसरी ट्रॅव्हल्स वाले. तसं नसतं रे. बघ कसं आहे, प्रत्येक मॅनेजरच्या आसपास एक इंटर्न बसवतात ना कॉर्पोरेट लाईफ मध्ये, तसं आहे ते. एक इंटर्न पाठवून दिला 2 स्पिनर्स सोबत की काहीतरी बघेल आणि शिकेल म्हणून. मला वाटतंय एवढं डिस्कशन ठीक आहे BGT या मॅच पुरतं.
काय पण बोल. करूयात एंड तसं. बॉईस बस झाला मी घेणार. करा प्लीज. आजच्या एपिसोडमध्ये एवढंच. आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आमच्या 2 मित्रांसोबत आम्हाला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आम्हाला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये माझ्यासोबत. फोमो. एक एपिसोड पण नीट बाहेर नाही राहू शकला.